हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया गावाकडच्या स्टाईलचा पाटवडी रस्सा. यासाठी मी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडेसे आलं टाकलं आहे आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर देठासहित टाकून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याची पेस्ट करून घेतली आहे. तर यासाठी आता आपल्याला मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवले आहे. तेल चांगले तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. आता आपण पहिल्यांदा वड्या बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी आधी मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले 1 चमचे आणि नंतरनं जी पेस्ट केली होती आपण हिरव्या मिरचीची, लसूण, आले याची जी पेस्ट केलेली ती टाकली आहे आणि ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला. अशी व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी 1 वाटी बेसन घेतले आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित विदाऊट गाठी न होता चांगले मिक्स करून घेतलेले आहे, म्हणजेच घोटून घेतले आहे. आता हे मी त्याच्यात टाकत आहे. मी याच्यात 1 चमचा हळदही टाकली आहे. आता तुम्ही हे ज्यावेळेस बेसनचे मिश्रण त्याच्यामध्ये टाकता त्यावेळेस कंटिन्युअसली ते हलवत राहायचे, म्हणजे त्याच्यामुळे काय होते त्याच्यात गाठी होत नाही आणि तुम्हाला हवे तेवढे थोडंसं पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकून ते चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण तुम्हाला एकदम घट्ट असं होईपर्यंत हलवत राहायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण वडी करतो त्यावेळेस आपल्याला ते मिश्रण एकदम घट्ट लागते. त्यामुळे पाणी व्यवस्थित अंदाजाने टाका, नाही तर तुमचे मिश्रण पातळ होऊ शकते. आता जोपर्यंत हे होत आहे तोपर्यंत आपण रशासाठी मसाला काढून घेऊ. यासाठी मी 2 ते 3 चमचे खसखस घेतली आहे, नंतरनं खोबरं घेतलं आहे, नंतरनं कांदा बारीक चिरून भाजून घेतलेला आहे. यामध्ये मी आलेही टाकले होते थोडे, नंतरनं कोथिंबीर देठासहित टाकून आता हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित बारीक पेस्टमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. मी यातल्यामध्ये खोबऱ्याचे कापसुद्धा तेलामध्ये भाजून घेतले आहेत. ते ग्राइंड केल्यानंतर अशी स्मूथ पेस्ट होते बघा. आता हे तुम्ही बघू शकता, आपलं आपण जे बेसन केलेलं होतं म्हणजे जे वड्या थापण्यासाठी ते अशा प्रकारे झाले आहे. आता हे अजून मी थोड्या वेळ ठेवत आहे, त्यामुळे ते थोडं अजून घट्ट होऊन जाईल. हे कंटिन्युअसली तुम्हाला एका साईडला हलवत राहावं लागतं, नाहीतर ते खाली लागून जातं. आता मी तोपर्यंत रस्सा करून घेत आहे. आता हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे मी. तर त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. यासाठी थोडं तेल जास्त टाका आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचे, नंतर हळद टाकायची, मसाले टाकून घ्यायचे लगेच. नंतर लाल मिरची पावडर टाकली आहे 2 चमचे, नंतर 1 ते 1.5 चमचा त्याच्यामध्ये आपला घरगुती लाल मसाला टाकला आहे. आता जी पेस्ट केली होती ना आपण खोबरे, खसखस आणि लसूण, तसेच कांदा आणि कोथिंबीर ती टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा प्रकार खाण्यास खूप झणझणीत लागतो. आता असं पण श्रावण सुरू झाला आहे, त्याच्यामुळे रविवारी काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. याच्यामध्ये मी एक टिप सांगते, एव्हरेस्टचा जो मटण मसाला आहे ना तो या रस्स्यामध्ये टाकून बघा. इतकं छान टेस्ट लागते याची, खूपच अप्रतिम टेस्ट लागते. त्याच्यानंतर तुम्हाला हवे तेवढे पाणी ओतून घ्या त्याच्यामध्ये आणि मोठ्या गॅसवरती एक उकळी येऊ द्या. नंतर बारीक गॅस करून 10 ते 15 मिनिट ठेवून द्या आणि चवीपुरते मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. आता उकळी येईपर्यंत ठेवून दिले. आता मी इथे थापून घेत आहे वड्या. तर त्यासाठी मी 1 ताट घेतलं आहे, त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेते, म्हणजे ती वड्या खाली चिटकणार नाही. आता हे बघू शकता किती घट्ट झालेलं आहे आपलं हे मिश्रण. आता मी याच्यामध्ये टाकून घेते सर्व. ताटामध्ये आधी सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ते गरम आहे यासाठी मी आधी उलटण्यानेच करून घेते, पण ते उलटणे होत नव्हते म्हणून मी हातावरती तेल घेऊन हातानेच थापायला सुरुवात केली. एवढंही गरम नव्हतं, भाजत नव्हतं हाताला, पण तेल लावल्यामुळे काय होतं हाताला मिश्रण चिटकत नाही. आता हे पूर्ण ताटभर एकदम स्प्रेड करून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला. आता याच्यावरती करण्यासाठी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि खोबरंही खिसून ठेवलं होतं मी आधीच त्याच्यावरती टाकायला. काही जण तीळही टाकतात, पण मी तीळ नव्हतं टाकलेलं याच्यामध्ये.
आता हे अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडे एकदम पूर्ण ताट भरून स्प्रेड करून घेतलेला आहे मी. स्प्रेड करून झाल्यानंतर खोबऱ्याचा जो खीस केलेला होता मी तो टाकत आहे याच्यावरती. सगळीकडे एकदम व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे खीस. यामुळे जी वडीची जी चव आहे ना ते एकदम नेक्स्ट लेवलला जाते बघा. नंतर कोथिंबीर टाकून घेत आहे. कोथिंबीर टाकल्यानंतरही ते परत तुम्हाला थापून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीर पूर्णपणे चिटकून राहते वडीला. त्याच्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण कापणीला जसा आकार देतो ना त्या टाईपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहे कापण्याच्या साईजच्या. इथे मी थोडी कन्फ्यूज झाली होती कसे वडी पाडून म्हणजे ती कापण्याची साईजची होईल, पण नंतर मला समजलं की तिरक्या तिरक्या करायच्या आहेत. त्यानंतर ते कापण्याच्या साईजच्या होते. अशा प्रकारे तिरक्या त्या वड्या पाडून घ्या म्हणजे ते कापण्याच्या साईजचे होते. मी एक वडी तुम्हाला काढून दाखवते की किती छान निघते बघा. हे बघा किती मस्त निघली ही वडी. आणि अशीही खाण्यास खूप छान लागते. रविवारचा नक्की हा बेत टाकू शकता तुम्ही. हे बघा रस्साही तयार झालेला आहे आपला एकदम छान झणझणीत असा. आता मी ताट वाढून घेते, एका साईडला वड्या ठेवते आणि मस्तपैकी तरीदार असा त्याच्यामध्ये काढून घेते. त्याच्यासोबत बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा.